नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण 8वीचं प्रकरण 8वं चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार या प्रकरणाचा अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स या प्रकरण 8व्याला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला चौकोनाचे घटक कोणते आहेत याची माहिती असणं गरजेचं आहे. कोणत्याही चौकोनाला एकूण किती घटक आहेत याची आपण या ठिकाणी यादी करू. सांगा बरं मग चौकोनाला बाजू किती असतात? चौकोनाला बाजू 4 असतात, बरोबर. चौकोनाला कोन किती असतात? चौकोनाला अर्थात 4 कोन असतात. त्यानंतर चौकोनाला 2 कर्ण असतात. हे 2 कर्ण, कर्ण AC, कर्ण BD. तर आता बाजू 4, कोन 4 आणि 2 कर्ण असे मिळून प्रत्येक चौकोनाला 10 घटक असतात. हे आपल्याला यापूर्वीच माहित आहे. एव्हरी quadrilateral has 4 angles, 4 sides and 2 diagonals. There are 10 elements of every quadrilateral. प्रत्येक चौकोनाला अशा प्रकारचे 10 घटक असतात. आता चौकोनाची रचना करायची म्हणजे चौकोनाची रचना तशी पाहिली तर त्रिकोणाच्या रचनेच्यावर आधारित आहे. चौकोनाची रचना करण्यासाठी एकूण चौकोनाचे जे 10 घटक असतात त्यापैकी कोणतेही 5 घटक जर आपल्याला माहित असतील तर त्या चौकोनाची रचना करता येते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की त्रिकोणाची रचना करण्यासाठी 3 घटकांची गरज असते त्रिकोणाच्या, पण चौकोनाची रचना करायची असेल तर 5 घटकांची आवश्यकता असते. हा मुद्दा नेहमी लक्षात ठेवायचा की चौकोन काढायचा असेल तर 5 घटक माहीत असावे लागतात. त्रिकोण काढायचा असेल तर 3 घटक माहीत असावे लागतात आणि मग ते दिलेला त्रिकोण किंवा चौकोन काढता येईल. आता चौकोन रचना म्हणजे काय किंवा चौकोनाची रचना करण्यापूर्वी चौकोनाच्या 10 घटकापैकी कोणत्याही 5 घटक त्या एकूण 10 घटकापैकी आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. आणि मग हे 5 घटक माहीत असले की त्या चौकोनाची रचना करता येते. वी कॅन कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल इफ वी नो द मेजर्स ऑफ सम स्पेसिफिक 5 एलिमेंट्स आउट ऑफ 10. जे चौकोनाचे 10 घटक आहेत त्यातल्या 5 घटकांची आपल्याला यादी असणं गरजेचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स आर द बेसिस ऑफ constructions of quadrilateral. This will be clear from the following examples. आणि मग हे तुम्हाला ज्यावेळी आपण उदाहरणं सोडू हे ते कळणार आहे की त्या चौकोनाची रचना करता येते की ज्याचे 5 घटक माहीत आहेत आणि या रचनांचा आधार त्रिकोण हाच असतो आणि त्रिकोणाच्या आधारावर चौकोनाची रचना करता येते. आणि म्हणून आपण एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. सराव संच 8.1 मधलं कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग क्वाड्रिलॅटरल्स ऑफ गिवन मेजर्स. खालील मापे दिली असता चौकोनाच्या रचना करा. क्वाड्रिलॅटरल MORE लेंथ ऑफ MO इज इक्वल टू 5.8 सेमी, लेंथ ऑफ OR इज इक्वल टू 4.4 सेमी, मेजर ऑफ angle M is equal to 58 degree, measure of angle O is equal to 105 degree and measure of angle R is equal to 90 degree. की चौकोन MORE असा काढायचा आहे की ज्यामध्ये लेंथ ऑफ MO या बाजूची लांबी 5.8 सेमी दिली आहे. लेंथ ऑफ OR इज इक्वल टू 4.4 सेमी, त्यामध्ये OR या बाजूची लांबी पण दिली आहे 4.4 सेमी. मेजर ऑफ अँगल M कोणाचं माप 58 अंश आहे
ओ कोनाचं माप 105 अंश आहे आणि मेजर ऑफ अँगल आर कोनाचं माप 90 अंश आहे. तर या 5 घटकाच्या माहितीवरून, या 5 घटकावरून चौकोन MORE, क्वाड्रिलॅटरल MORE ड्रॉ करायचा किंवा याचं कन्स्ट्रक्शन करायचं. मग कोणत्याही आकृत्याचं रचना करताना त्याची कच्ची आकृती काढावी लागते. दिलेल्या माहितीवरून चौकोन काढायचा असेल तर एक कच्चा चौकोन काढायचा, त्रिकोण काढायचा असेल तर त्रिकोणाची एक कच्ची आकृती काढायची आणि जी माहिती दिली आहे ती माहिती दिलेल्या कच्च्या आकृतीमध्ये मांडायची. आणि मग आपण माहिती मांडू इथं. MO, लेंथ ऑफ MO इज इक्वल टू 5.8 सेमी, म्हणजे MO हे 5.8 दिलाय. आर कोनाचं माप 90 दिलंय, हे आपण इथं घेतलं. OR ही बाजू 4.4 आहे, इथे 4.4 घेऊ. मेजर ऑफ अँगल M 58 आहे, या कोनाचं माप 58 अंश आहे. मेजर ऑफ अँगल O इज इक्वल टू 105 डिग्री, मेजर ऑफ अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री. अशा रीतीनं दिलेल्या मापाचा हा चौकोन MORE काढायचा आहे. एक लक्षात घ्या, कोणत्याही चौकोनाची रचना करण्यापूर्वी त्या चौकोनाची कच्ची आकृती काढायची, दिलेली माहिती त्या कच्च्या आकृतीमध्ये भरायची आणि मग प्रत्यक्ष रचना करायला सुरुवात करायची. या कच्च्या आकृतीमुळं मुख्य आकृती काढण्यासाठी आपल्याला सोपं जातं आणि मग त्याची दिशा कळते आपल्याला की नेमकी कशी आकृती काढायची आहे, अगोदर काय काढावं लागणार आहे. म्हणून कच्ची आकृती अतिशय महत्वाची. काय बघा, आता बेस या क्वाड्रिलॅटरलचा या ठिकाणी आपण पाया म्हणू. या चौकोनाचा पाया MO हा 5.8 सेमी लांबी आहे त्याची. मग पट्टीच्या साह्यानं 5.8 सेमीचा एक लाईन सेगमेंट काढू. MO हे माप 5.8 सेमी घेतलं. त्यानंतर आता काय काढणं गरजेचं आहे बघा. आपण ही खालची बाजू काढली MO 5.8 सेमी लांबीची. आता काय काढावं लागेल, काही काढा. माप M कोणाचं माप दिलंय, M कोण काढून घ्या, किंवा O कोणाचं माप दिलंय, O कोण काढून घ्या. मग अगोदर आपण काय करू, M कोणाचं माप दिलंय 58 डिग्री, मग तो कोण अगोदर काढून घेऊ. याची मांडणी कशी करायची कोण मापकाची तुम्हाला माहिती आहे. अगोदर आपण या आडव्या कोण मापकाच्या खालच्या बाजूवर आपल्याला जो रेषाखंड दिलेला आहे सुरुवातीचा त्याच्यावर मांडणी केली. या बिंदूवरती हा बिंदू मांडला आणि 58 अंश येईल अशा रीतीने आपण मोजमाप केलं. मग आता राहिलेली शिरोबिंदू या रेषाखंडाचा किंवा अंत्यबिंदू या साईडला आपल्या उजव्या साईडला, म्हणून उजव्या साईडनं मोजायला सुरुवात करायचं. तर 10, 20, 30, 40, 50 आणि त्याच्या पुढे 8 अंश, म्हणजे इथं 58 येईल. अशा रीतीनं 58 मापाचा हा कोन काढलेला आहे, ज्याचं की माप 58 अंश येईल. अशा रीतीनं हा किरण काढून घेतला. पुढं या O कोनाचं माप 105 अंश आहे. मेजर ऑफ अँगल O इज इक्वल टू 105 डिग्री. आता हा इथं ज्यावेळी कोण मापक मांडला त्यावेळी आपण कोण इकडून मोजायला सुरुवात केलं. आता O कोणावरती आपण कोण मापक ठेवलेला आहे, O या शिरोबिंदूवरती. आणि मग आता राहिलेला रेषाखंड डाव्या बाजूला याच्या, मग डाव्या बाजूकडून मोजायला सुरुवात करायची. आता इकडून न मोजता या दिशेनं मोजायचं, हे तुम्ही शिकलेलं आहेत अगोदर. 10, 20, 30, 40, 50, 100, 110 आणि 100च्या मध्ये येणारा जो बिंदू असेल तो असेल 105चा. तर 105 अंश मापाचा कोन करणारा आता आणखी एक किरण काढायचा. हा OR 105 O बिंदूतून जाणारा 105 अंशाचा हा दुसरा कोन काढला. याचं माप आहे 105 आणि याचं माप आहे 58 अंश 58 डिग्री. लक्षात आलंय का? सोपं आहे की नाही? अगोदर काय केलं, या कोणाचा जो पाया होता, या आकृतीमधला जो पाया होता, खालची बाजू होती चौकोनाची, ती बाजू काढून घेतली 5.8 सेमीची. नंतर M बिंदूवरती कोण मापक ठेवला आणि 58 अंश माप करणारा किरण काढला. इथं कोण करणारा किरण काढला. नंतर बिंदू O वरती आपण कोण मापक ठेवला, 105 मापाचा कोण करणारा दुसरा किरण काढला. आणि आता काय करायचं आहे, R बिंदू मिळवायचा आहे. R बिंदू या किरणावरती कुठंतरी आहे.
मग पॉइंट आर कोणत्या ठिकाणी असेल तर ओ पासून आरचं डिस्टन्स किती आहे 4.4 सेमी. मग आपण कंपासमध्ये 4.4 हे अंतर घेणार आहोत पट्टीचा वापर करून आणि 4.4 अंतर घेतलं की मग आपल्याला तो बिंदू मिळणार आहे ओ पासून आर कुठं आहे तो. मग आपण पट्टीच्या साह्यानं कंपासमध्ये 4.4 एवढं डिस्टन्स घ्यायचं. मी ते घेतलेलं आहे आणि या ओ बिंदूवरती लोखंडी टोक ठेवून इथे एक आर्क घेतलेला आहे, एक कंस घेतलेला आहे किंवा त्याला आपण चाप म्हणतो, हा चाप घेतलेला आहे. मग आता बघा आर बिंदू इथं मिळालेला आहे या ठिकाणी. आता आर बिंदू, आर या कोनाचं माप 90 अंश आहे. मग आता जसं ही दोन कोनं काढलेली आहेत, कोनाची मापं दिलेली असताना आता आर बिंदूवर कोन मापक ठेवू आणि 90 अंश माप करणारा या ठिकाणी किरण काढू. इथं आर वर ठेवलं, या कोन मापकाची ही बाजू या बाजूवर येईल अशी ठेवली आणि आता 90 अंश माप असल्यामुळं मग आता कोन इकडून आहे, जरी आपण इकडून मोजलं ते 90 आहे म्हणून चुकणार नाही, पण तशी चूक होऊ द्यायची नाही. या रेषाखंड ओ आर चा राहिलेला शिरोबिंदू किंवा राहिलेला बिंदू या कोन मापकाच्या ज्या दिशेला असेल तर त्या दिशेपासून मोजायचा आहे आणि म्हणून इथून आपण मोजावं लागेल. 10 20 30 40 50 इथं येईल 90, तर 90 वर अशी खूण करून घेतली आणि मग आता ओ आर हे जोडून घ्यायचं. इथं आता ई नाव येणार आहे. मग दिलेला कोणता चौकोन होता तर MORE हा चौकोन होता. तर यामध्ये हे 4.4 सेमी अंतर आहे. हा कोन 90 मापाचा आपण इथं काढला. याला काटकोन असल्यामुळं या चिन्हानं दाखवू आपण, या खुणेनं दाखवू. मग हे 105 आहे, हे 58 अंश आहे. अशा रीतीनं हा चौकोन MORE हा प्रॅक्टिस सेट 8.1 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे. आता तुम्हाला काढता येईल नक्की. ठीक आहे, आपण मग याच्यासारखंच एक दुसरं उदाहरण घेऊ आणि मग तुम्हाला चौकोन कसे काढायचे हे निश्चित कळणार आहे. चला तर मग दुसरी रचना पाहूया चौकोनाची. इन क्वाड्रिलॅटरल LMNO लेंथ ऑफ LM इज इक्वल टू लेंथ ऑफ LO इज इक्वल टू 6 सेमी. लेंथ ऑफ ON इज इक्वल टू लेंथ ऑफ NM इज इक्वल टू 4.5 सेमी. Length of OM is equal to 7.5 semi. Then draw a quadrilateral LMNO. चौकोन LMNO मध्ये 5 घटकांची, या चौकोनाच्या 5 घटकांची माहिती दिली आहे. काय काय दिलं आहे की LM बरोबर LO दोन बाजू सारख्या आहेत. LM आणि LO ती आहेत 6 सेमी लांबीच्या. नंतर ON आणि NM या दोन बाजू समान लांबीच्या आहेत, त्यांची लांबी आहे 4.5 सेमी आणि कर्ण OM हा आहे 7.5 सेमीचा. या 5 घटकांची माहिती दिल्यानंतर त्यावरून आपण एक कच्ची आकृती चौकोनाची काढली ज्यामध्ये MN बाजू LM आणि LO, MN आणि LO या बाजू 6 सेमी लांबीच्या दिल्या, त्या इथं मांडल्या. LM आणि LO 6 सेमी. नंतर ON आणि MN किंवा NM 4.5 सेमी आणि कर्ण OM हा 6 सेमी 7.5 सेमी लांबीचा दिलेला आहे. कच्ची आकृती काढली, दिलेल्या माहितीतील किमती आपण आकृतीमध्ये ठेवल्या आणि आता प्रत्यक्ष आकृती काढायला सुरुवात करायची आहे. इथं सर्व बाजू दिल्यात. या पूर्वीच्या उदाहरणामध्ये काय दिलेलं होतं, 2 बाजू दिलेल्या होत्या आणि 3 कोनांची मापं दिली होती. इथं 5ही बाजूंची मापं दिलेली आहेत, 4 बाजूंची मापं दिलेत आणि एका कर्णाचं माप दिलेलं आहे. यावरून हा चौकोन LMN काढायचा आहे. मग काढता येईल का? अशी कच्ची रचना आकृती काढल्यानंतर बघा लक्षात येतं की आकृती कशी काढायची किंवा अगोदर कोणत्या भागानं सुरुवात करायची. तर कोणत्या भागानं सुरुवात करावी लागेल, अर्थातच जसं मोठी इमारत बांधताना किंवा घर बांधताना अगोदर पाया तयार करावा लागतो तसं मग या आकृतीचा पाया अगोदर घ्यावा लागेल आपल्याला.
काय पाया आहे याचा? यम एन. तो किती लांबीचा आहे? 4.5 सेमी लांबीचा. तर आपण पहिल्यांदा पाया भरून घेऊ, म्हणजे काढू आकृतीचा. 4.5 सेमी लांबीचा हा रेषाखंड किंवा या चौकोनाची बाजू यम एन आपण काढली. आता काय काढायचं आहे बघा, एन ओ माहित आहे 4.5 आहे, एम ओ माहित आहे ते आहे 7.5 किंवा ओ एम माहित आहे ते आहे 7.5. मग अगोदर काय काढणं सोयीस्कर राहील सांगा बरं. मग तुम्ही एन ओ हा किरण काढायचा आहे, पण नेमका कुठून काढायचा हे माहित नाही आपल्याला. नंतर ओ एम माहित आहे ते 7.5 आहे, म्हणून हा एन बिंदू मिळवायचा आहे, ओ बिंदू मिळवायचा अगोदर. मग ओ बिंदू मिळविण्यासाठी नेमका ओ बिंदू कुठं असेल हे कळण्यासाठी कंपासमध्ये 7.5 अंतर आपल्याला घ्यावं लागेल आणि यम बिंदूवर लोखंडी टोक ठेवून वरच्या बाजूला एक चाप घ्यावा लागेल, एक या ठिकाणी कंस काढावा लागेल, आर्क काढावा लागेल. नंतर एन बिंदूवर कंपासमध्ये 4.5 अंतर घेऊन परत एन बिंदूवर लोखंडी टोक ठेवून वरच्या बाजूला असाच एक दुसरा चाप काढावा लागेल आणि या चापाचे छेदन बिंदू जिथं छेदतील त्या ठिकाणी ओ हा बिंदू असणार आहे. मग आपण कंपासमध्ये किती अंतर घ्यायचे? सुरुवातीला 7.5 अंतर कंपासमध्ये घेऊन आपण ओ एम या बिंदूवरती लोखंडी टोक ठेवून आपण एक चाप घेऊया. मग मी कंपासमध्ये 7.5 एवढं अंतर घेतोय. 7.5 एवढं अंतर घेतलं आणि इथं एक चाप घेतला. चापाची लांबी किती असू द्या. एक दुसरी गोष्ट लक्षात घ्या की हे चाप जर लांबीचे असतील तर ते पुसायची गरज नाही, ते तसेच राहू द्या. मग आता दुसरं अंतर किती आहे? एन ओ याची लांबी 4.5 आहे, म्हणून कंपासमध्ये आपण 4.5 अंतर घेऊ. मी कंपासमध्ये 4.5 अंतर घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा पट्टीच्या साह्यानं कंपासमध्ये 4.5 अंतर घ्यायचं. एन बिंदूवर लोखंडी टोक ठेवायचं आणि वरच्या बाजूला एक चाप घ्यायचा की जो यापूर्वी आपण चाप काढला होता का त्याला तो छेदणार आहे. इथं तो छेदलं आणि हे छेदल्यानंतर यांचा जो छेदन बिंदू मिळणार आहे याला आपण काय करू? ओ नाव देऊ. आणि मग आता इथं ओ नाव दिलं. आता एल बिंदू मिळवायचा. अगोदर आपण याला जोडून घेऊ. काय काय जोडायचं आहे? तर बिंदू ओ आणि एन, बिंदू ओ आणि एम हे जोडलं. आता हे जोडायचं आहे. आता एल बिंदू असाच मिळवायचा. ओ पासून एल 6 अंतरावर आहे आणि एम पासून तो 6 अंतरावर आहे. मग आता काय करावं लागेल? आठवतंय का बघा बरं काय करावं लागेल म्हणजे एल बिंदू मिळेल. आठवलं? सोपं आहे की नाही? काय करावं लागणार आहे? कंपासमध्ये 6 सेमी अंतर घ्यावं लागणार आहे आणि मग एल ओ बिंदूवर लोखंडी टोक ठेवून एक चाप घ्यावा लागणार आहे आणि दुसरा चाप कोणत्या बिंदूवर? एल बिंदूवर एम बिंदूवर ठेवून एक चाप मारावा लागणार आहे आणि यांचा छेदन बिंदू तो एल असणार आहे. आठवलंय ना नक्की? तर मी कंपासमध्ये 6 सेमी अंतर घेतलंय. एम बिंदूवरती लोखंडी टोक ठेवलं आणि एक चाप मारला. असाच ओ बिंदूवरती तेवढंच अंतर आहे, अंतरात बदल नाही, त्यामुळे याच्यातलं अंतर बदलायची गरज नाही. मग ओ बिंदूवर लोखंडी टोक घेतलं आणि दुसरा चाप घेतला. या चापाचा छेदन बिंदू इथे येतो. मग या ठिकाणी काय नाव द्यायचं? आता कोणता बिंदू मिळवला आहे? ओ बिंदू मिळवलेला आहे. मग आता या बिंदूला ओ नाव देऊ. इथं नाव दिलं ओ आणि बिंदू एम आणि ओ जोडून घेऊ. तसं बिंदू ओ आणि इथं एल बिंदू आहे बरं का, एल आणि ओ जोडून घेऊ.
अशा रीतीनं दिलेल्या मापाचा हे अंतर किती आहे 6 सेमी, हे किती आहे 6, हे अंतर 7.5 सेमी, हे अंतर किती घेतलं होतं आपण 4.5. नंतर आकृतीमध्ये अशी माहिती भरायला विसरू नका, म्हणजे अशी सवय लागेल तुम्हाला. आणि मग कोणतीही आकृती काढली की त्याच्यामधले माप लिहिल्यानंतर जे काही तपासतात त्यांना ते तपासण्यासाठी सोयीचं जातं. अशा रीतीनं आपण हा दिलेल्या मापाचा क्वाड्रिलॅटरल LMNO काढलेला आहे की ज्यामध्ये 5 स्पेसिफिक एलिमेंट्स आपल्याला दिले होते. आउट ऑफ 10 घटकापैकी 5 घटकांची माहिती दिलेली होती. त्यावरून आपण क्वाड्रिलॅटरल LMNO काढला, चौकोन LMNO काढला. आता तुम्हाला सराव संच 8.1 सोडवता येईल का नाही? नक्की येणार आहे ना? अच्छा, मग काय करायचं तुम्ही सराव संच 8.1 घ्यायचा, त्यामध्ये 4 उदाहरणं आहेत. इथं आपण 2 सोडवलेत. आता राहिलेले हे 2 तुम्ही परत तुमच्या वहीमध्ये सोडवायचे आणि राहिलेले 2 सुद्धा उदाहरणं सोडून काढायचे आहेत. अशा रीतीनं आज आपण या ठिकाणी सराव संच 8.1 साठीचा अभ्यास पाहिला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना तो शेअर करा आणि तुम्ही जर आणखीन माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.